नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला कार्यक्रम आहे सर्व बीकॉम, बीबीए ग्रॅज्युएट्स आणि अंडर ग्रॅज्युएट्ससाठी आणि त्याबरोबरच इतर सर्व ग्रॅज्युएट्ससाठी. आणि आज आपण चर्चा करणार आहोत लाखोंची सॅलरी देणारे जॉब कसे मिळवायचे. पुढच्या काही वर्षात 10, 15, 20 लाखांपर्यंत ग्रोथ होण्यासाठी काय करायचं, कोणत्या क्षेत्रात जॉबच्या उत्तम संधी आहेत आणि असे उत्तम जॉब मिळवून आयुष्य आणि करिअर सेट करण्यासाठी तुमच्या समोर कोणते सर्वोत्तम पर्याय आहेत, अशा अनेक विषयांवर आणि या ड्रीम जॉब बाबत मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत सीए व शिक्षण तज्ञ निलय मेहता सर. स्वागत आहे सर. थँक्यू. निलय सर हे पुणे येथील नामवंत व आदर्श शिक्षण संस्था निलय एज्युकेशन ग्रुपचे संस्थापक आहेत. निलय एज्युकेशन ग्रुप व निलय आयकॅट्सने 2008 पासून 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब दिलेत. अगदी 5 लाखांपर्यंत सुरुवात आणि 15, 20, 25 लाखांची ग्रोथ देणारे निलयाचे 100% जॉब गॅरंटी कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रात करिअरचा खात्रीशीर मार्ग म्हणून ओळखले जातात. चला आता निलय सरांकडून जाणून घेऊयात गॅरंटेड जॉब आणि लाखोंची सॅलरी देणारे स्मार्ट कोर्सेस आणि स्मार्ट वेज. तर सर, सगळ्यांचं स्वप्न असतं जॉब असावे आणि चांगल्या सॅलरीचे जॉब असावेत. तर असे लाखोंचे खात्रीशीर जॉब मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? लाखोंचे जॉब मिळवायला आम्ही ज्यावेळी हा प्रश्न एम्प्लॉयरला विचारतो, एचआरच्या जो मुलांचा इंटरव्ह्यू घेतोय त्यांना विचारतो की माझ्या स्टुडंटला कितीचा जॉब द्याल तुम्ही, तेव्हा त्यांचं उत्तर असं, तो स्किल्ड असेल तर देर इज नो बार फॉर द सॅलरी. आम्ही लाखोंचे जॉब देऊ जर तो स्किल्ड असेल, त्याला जर इंडस्ट्रीला जे हवंय ते जर करता येत असेल, तो जर दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून कामात आम्हाला रिझल्ट देणार असेल, त्याचं कम्युनिकेशन छान आहे, तो छान ईमेल ड्राफ्ट करू शकतोय, तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही त्याला कितीचाही जॉब देऊ शकतो. म्हणजे पहिली गोष्ट लक्षात घ्या, जर लाखोंचे जॉब हवेत तर तुमच्याकडे तेवढ्याच मोलाचे स्मार्ट स्किल हवेत. सो पहिल्यांदा स्किल अक्वायर करा आणि मग दुसरा विचार करा की ज्या क्षेत्रात आपण स्किल हुडकतोय तिथे जॉबची गरज आहे का. जॉबची गरज असेल तरच स्किल्स मिळवण्यात अर्थ बरं का. मग ह्या दोन गोष्टी, की खरंच त्या क्षेत्रात गरज आहे का आणि गरज असेल तर मी कुठले स्किल स्वतःमध्ये आत्मसात केले पाहिजेत, या दोन गोष्टी घेतल्यात तर तुम्हाला लाखोंचे जॉब मिळणार. आणि आम्ही तेच करतोय. 2008 पासून निलय एज्युकेशन ग्रुपनी कॉमर्स क्षेत्र निवडलं, अकाउंट्स, फायनान्स, की जिथे लाखो जॉब अवेलेबल आहेत. बँकिंग, इन्शुरन्स, टॅक्सेस, अकाउंट्स, ह्या सगळ्या क्षेत्रात. आणि पुढची शेकडो वर्ष हे जॉब वाढतच जातील. तर तिथे जॉब आहेत आणि निलया स्किल तयार करत आहे. प्रॅक्टिकल स्किल्स, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन. त्याच्यामुळेच 2008 पासून 10,000 पेक्षा जास्त मुलांना आम्ही लाखोंच्या स्टार्टिंग सॅलरी, अगदी 5 लाख, काही काही केसेसमध्ये तर 6, 6.5, 7 लाखांच्याही सॅलरी आम्ही देऊ शकलेलो आहोत. हे शक्य होतं जर तुम्ही स्किल्स घेतले आणि योग्य क्षेत्र जसं निलयाचं आहे त्या क्षेत्रात शिकलात तर. बरोबर. पण सर, निलय आयकॅट्स मध्ये असे कोणते कोर्सेस तुम्ही घेता की 2008 पासून आपण बघतोय 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही लाखोची सॅलरी दिलेली आहे? अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रातले हे कोर्सेस आहेत. पहिला कोर्स आहे फायनान्स मॅनेजर घडवणारा CAFM, जो 1 वर्षातच फायनान्स मॅनेजर घडवतो. आणि दुसरा अकाउंट्स मॅनेजर घडवणारा CAM कोर्स, जो 7.5 ते 8 महिन्यात मुलांना अकाउंट्स मॅनेजर घडवतोय. ह्या कोर्सेसला प्रचंड डिमांड आहे, कारण कंपनीमध्ये लाखो लोकांची रिक्वायरमेंट आहे. आणि या कोर्सेसची खासियत म्हणजे MBA पेक्षा फास्टर, बेटर आणि अफोर्डेबल कोर्सेस. फास्टर कारण 1 वर्ष किंवा 8 महिन्यातच हे तुम्हाला जॉबसाठी रेडी करतायत. बेटर कारण प्रॅक्टिकल देतात, स्मार्ट बनवतायत, स्किल्ड बनवतायत. आणि अफोर्डेबल कारण ह्यांच्या फीज MBAच्या तुलनेत खूपच कमी आहेत. तर असे हे 2 कोर्सेस CAFM आणि CAM घेतले जातात. तर काय दिलं जातं नक्की ह्या कोर्सेसमध्ये? तर महत्वाची गोष्ट, तुम्ही कॉमर्सचे स्टुडंट असाल, बीकॉम, BBA मधून आलेले करणारे, किंवा तुम्ही नॉन कॉमर्स, आर्ट्स, सायन्स मधले ग्रॅज्युएट असाल, तुम्हा सगळ्यांना हे कोर्सेस स्मार्ट बनवतात. स्मार्ट म्हणजे काय सर? यस, म्हणजे असा सिलेबस शिकवतात जो इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे. इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे ते नॉलेज दिलं जातं. S फॉर सिलेबस, M फॉर मॉडर्न टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर्स मधले लेटेस्ट सॉफ्टवेअर्स, आणि त्याचं सगळं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. टॅली असू, SAP असू, ॲडव्हान्स्ड एक्सेल असू, किंवा अजून कॉम्प्युटरचे किंवा इंटरनेटवरचे पोर्टल्स असू, ही मॉडर्न टेक्नॉलॉजी दिली जाते. A फॉर नुसतं टेक्नॉलॉजी आणि सिलेबसच नाही, तर A फॉर ऑलराऊंड डेव्हलपमेंट.
मुलांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करा, त्यांना छान कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. अगदी मराठी मीडियमची मुलं पण इंग्लिशमध्ये हळूहळू छान बोलायला लागली पाहिजेत. त्यांची ऑलराऊंड डेव्हलपमेंट केली जाते आणि हे 3 झाल्यानंतर SMAR म्हणजे त्यांना भरपूर रेग्युलर प्रॅक्टिस दिली जाते. कॉम्प्युटरची प्रॅक्टिस, बोलायची प्रॅक्टिस, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस, म्हणून त्या मुलांना कॉन्फिडन्स येतो. आणि सगळ्यात शेवटी टिप ऑर ट्रिक शिकवतो. आता जॉब क्रॅक कसे करायचे, इंटरव्ह्यू क्रॅक कसे करायचे, लाखोंची ग्रोथ कशा मिळवायच्या. आणि असा SMART स्मार्ट घडला ना मुलगा की तो कुठंच कमी पडत नाही. ह्याच्याबरोबर निलयाची सगळ्यात मोठी ताकद आहे ते आमचं डिवोशन. माझ्या सगळ्या टीचर्स टीमचं डिवोशन, मॅनेजमेंटचं डिवोशन एवढे पट घेतो. अशा पद्धतीनं प्रत्येकाला पर्सनली बूस्ट केलं जातं की मुलगा यशस्वी झालाच पाहिजे. पहा ना, त्याच्यामुळं 2008 पासून 15 वर्ष आम्ही स्टॅम्प पेपरवरती लेखी जॉब गॅरंटी देऊ शकतोय. आणि जे प्रॉमिस दिलेत ना की 5 लाखांपर्यंत सुरुवात करू, अरे काही काही मुलांना 7.8 लाख हायेस्ट सुरुवात दिलेली आहे. आम्ही म्हणतो की 20 लाख पर्यंत ग्रोथ देऊ. 25, 28, 30, 32 काही काही एक्सेप्शनल मुलं तिथं पोहोचली आहेत. आणि हे सामर्थ्य आहे निलयाचं की ज्याच्या ताकदीवरती आम्ही 10,000+ मुलांना जॉब देऊ शकलोय. अगदी सर. आणि तुमचे बरेच विद्यार्थी 20-25 लाखांच्या पगारावर पण आहेत. तर मग हे करिअर आणि जॉबमध्ये आपण ग्रोथ कशी करावी, त्यासाठी निलया काय करतं? मॅम, फक्त 20-25 नाही बरं का. हो, आम्ही आज प्रॉमिस देताना सांगतो 10, 15, 20 लाखापर्यंत ग्रोथ देऊ. पण रियालिटीत ना ज्यावेळी ह्या मुलांचे फोन येतात ना, म्हणजे तेजस असेल किंवा कुमार असेल, सर 28 लाख पगार झालाय, पर annum 28 लाख, असं मन भरून येतं की यार सो नाईस, आपण दिलेल्या प्रॉमिसपेक्षा जास्त फुलफिलमेंट देऊ शकतोय. मुलांना त्याच्यापेक्षा जास्त मिळतंय. जयराम सारखा दौंडचा स्टुडंट येतो आणि सांगतो सर महिना 2-2.5 लाख कमवायला लागलोय मी. एखादा येऊन सांगतो सर बिझनेसमध्ये 40-50 लाख वार्षिक उत्पन्न झालेलं आहे. तर एवढ्या ग्रोथ होत आहेत. आणि ह्याचं सिक्रेट माहिती काय आहे? एकतर पहिली गोष्ट, खूप डेडिकेशनने आम्ही मुलांना फंडामेंटल शिकवतो. त्यांचं बेसिक नॉलेज, पाया जर पक्का असेल ना तर ती इमारत तेवढीच उंच बनते बरं का. सो बेसिक शिकवतो. त्याच्याबरोबर हाय लेवलला जायला मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं जातं. ट्रिक शिकवल्या जातात की कशी ग्रोथ मिळवायची, कसे ॲडिशनल इन्कम मिळवायचे. आणि त्याच्याबरोबर त्याचे ॲटिट्यूड्स क्रिएट केले जातात की कंपनीचा विचार कर, कंपनीसाठी डेडिकेशन दे, रिस्पॉन्सिबल हो, प्रामाणिकपणे काम कर, तर कंपनी तुला ग्रो करेल. आणि ह्या सगळ्यांमुळे माझ्या स्टुडंटची ग्रोथ 15, 20, 25 लाख, अगदीच 30-30 लाखां, 40 लाखांपर्यंत पण झालेल्या आहेत. क्या बात आहे सर. तसं तर बरंच विचारायचं आहे, पण आपल्या प्रेक्षकांचे काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी, तर आपण त्याला प्रिफरन्स देऊया. त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे ऍक्च्युली. तर सुहास कदम विचारतायत की मी BCom करतोय आणि मला चांगला जॉब पाहिजे, तर मी काय करू, हे कन्फ्युजन आहे. BComच नाही, BA, BSc सगळ्या मुलांसाठी हे उत्तर व्यवस्थित आहे का? जॉब पाहिजे ना लाखोंचा तुम्हाला, म्हणजे पहिली गोष्ट डोक्यात पक्की आहे की तुम्हाला स्किल्स असले पाहिजेत, स्किल्स मिळाले पाहिजेत. आता एक काम करा, तुम्हाला BSc, BA किंवा BCom नंतर काय पर्याय आहेत एका कागदावरती लिहा की बाबा MPSC एक पर्याय आहे, बँकिंग एक पर्याय आहे. तुम्ही लिहा भरपूर, मी उदाहरण देतो इथं फक्त. आणि तिसरा पर्याय समोर निलया पण लिहा. निलया एज्युकेशन ग्रुपचे CFM आणि CAM कोर्सेस आहेत. मग पहिला प्रश्न विचारा की फ्युचरमध्ये कुठं मला जॉबची खात्री आहे, किती गॅरंटी आहे. MPSC, UPSCला जर स्टडी केला तर लक्षात येईल की 10 लाख मुलं बसतात, 100, 150, 200 जॉब असतात. म्हणजे मला खात्री 0.1% पण नाही जवळजवळ. मग MComला नाही, कुणी खात्री देत नाही, 2-5% मुलांना जॉब मिळतात. अच्छा, मग निलयाला 100% लिहून देत आहेत ही लोक स्टॅम्प पेपरवरती, म्हणजे मला तिथं 100% खात्री आहे. हां, पण इथंच थांबू नका, लगेच पुढचा प्रश्न विचारा की आपल्याला जॉब लागणार म्हणजे स्किल्स पाहिजेत ना, तर मग ह्यातला कुठला कोर्स मला स्किल घडवतो आहे. मला इंडस्ट्रीला जॉबला लागणारे स्किल्स काही MPSC, UPSC येत आहेत, काही MCom मध्ये येत आहेत, का निलयामध्ये येत आहेत. निलयामध्ये तुम्हाला ते उत्तर मिळेल, होय ही लोक स्किल घडवतायत, नुसत्याच गप्पा नाहीत मारत आहेत की जॉब देऊ म्हणून. सामर्थ्य तयार करतायत तुमच्यामध्ये, कम्युनिकेशन पासून, प्रॅक्टिकल पासून, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं. आणि मग तिसरा प्रश्न विचारा आणि समोर तुम्हीच उत्तर लिहा की भूतकाळात मागच्या 15 वर्षात यांचा काय परफॉर्मन्स आहे. आणि तुम्हाला पुन्हा उत्तर मिळेल, अरे लाखोंनी MPSCचा ट्राय केला, काहीच लोकांना जॉब मिळाले. लाखो MCom झाले, पण त्यातल्या मोजक्याच लोकांना चांगली ग्रोथ मिळाली आहे. निलयात येऊन पाहाल तर कळेल की 10,000+ विद्यार्थ्यांना सगळ्यांना जॉब मिळालेत, सगळ्यांच्या ग्रोथ झाल्यात. आणि हे सगळं बघितलं आणि निलयाला पाहिलं ना तर तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल की एकच पर्याय
लाखोंचं उत्पन्न कमवायचं आणि ग्रोथ मिळवायची आहे तर निलया, डोळे झाकून या. तुमचा हा विश्वास आम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त पूर्ण करू जर तुम्हीही डिव्होशन दिलं तर. अगदी. सर, पुढचा प्रश्न आहे निखिल लडगे यांचा. तर ते विचारतायत, मला निलयाचा कोर्स करून 100% जॉब मिळेल का, की मी एमकॉम DTL करू? पुन्हा हाच तक्ता मांड ना समोर की माझ्या समोर काय पर्याय आहेत. एमकॉम, DTL आणि निलया. किती लोकांना दिले जात आहेत जॉब एमकॉम मध्ये, किती जणांना मिळत आहेत DTL मध्ये. विचार त्यांना 100% जॉब गॅरंटी. अरे 50% तरी द्याल का, 10% तरी द्याल का. कुणीच तयार नाही होणार. निलया स्टॅम्प पेपरवरती लिहून देतं 100% गॅरंटी. स्किल्स वर्क, प्रॅक्टिकल, लेटेस्ट स्किल्स, लेटेस्ट टेक्नॉलॉजी कोण शिकवतंय. 15 वर्षाचा इतिहास बघ आणि हे सगळं बघितल्यावर तुला कळेल की निलयात ही खात्री आहे. स्वाभाविक आहे आज प्रश्न पडणं, मनात विचार येणं. पण ज्यावेळी विद्यार्थी निलयात ऍडमिशन घेतात ना आणि ते बघायला लागतात ना की अरे मला स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय आणि रोज 2-3 मुलं येत आहेत की ज्यांना जॉब लागलेत, पेढे वाटत येत आहेत, क्लासमध्ये दिसतात त्यांना आजूबाजूला, आणि मग त्यांना कॉन्फिडन्स यायला लागतो. आता त्यांना प्रश्न नाही पडत की मला जॉब लागेल का, त्यांना प्रश्न पडतो सर उद्या मला बऱ्याच कंपन्या मागणी देणार आहेत, मी कुठली कंपनी जॉईन करू. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, मला मिळेल का पासून की मी कुठली कंपनी जॉईन करू, हे कन्व्हर्जन निलया करतं आणि त्याच्यामुळं निलया विश्वासाचं दुसरं नाव आहे. आज कंपन्या ट्रस्ट करतात निलयावरती की तुमचे स्टुडंट बेस्ट असतात. कित्येक पालक आहेत ज्यांनी मोठ्या मुलाला कोर्स करवला, धाकट्याला पाठवलं, त्याच्या बहिणीला पाठवलं. काही मुलांनी लग्न झाल्यावर स्वतःच्या बायकोलाही कोर्स करवला. अगदी संगमनेरची एक फॅमिली आहे, त्यांनी तर ना सुपेकर फॅमिली, त्यांच्या फॅमिलीतली 7 मुलं वेगवेगळ्या टाइमला येऊन कोर्सेस करून गेली. बघ ना काय विश्वास आहे. कारण निलया हे विश्वासाचं दुसरं नाव आहे. डोळे झाकून या, तुझंही भविष्य निलया 100% क्रिएट करेल. जॉब लाखोंचे मिळतील, ग्रोथ लाखोंची होईल. अगदीच. पुढचा प्रश्न आहे आर्या जोशी. त्यांचं असं म्हणणं आहे की आय गॉट जॉब आफ्टर BCom फ्रॉम लास्ट 3 years बट आय एम नॉट गेटिंग गुड ग्रोथ, तर मी काय करू? ओके आर्या, एका HR च्या कॉन्क्लेव्ह मध्ये हा क्वेश्चन डिस्कस होत होता की इंग्लिश मीडियमची, यू सीम्स टू बी फ्रॉम इंग्लिश मीडियम, तर इंग्लिश मीडियमची बरीच मुलं स्मार्ट बोलतात, त्याच्यामुळे आम्ही घेतो सर त्यांना पटकन जॉबला. पण जॉबला घेतल्यावर लक्षात येतं की हे बोलायला स्मार्ट आहेत, ह्यांच्यामध्ये प्रॅक्टिकल स्किल नाही आहेत, ह्यांना मॅनेजमेंटची कामं येत नाही आहेत, अकाउंट फायनलायझेशन, सॅलरी कॅल्क्युलेशन, PSI, TDS ह्यांच्या कॉन्सेप्ट ह्यांच्या पक्क्या नाही आहेत. मग आम्ही त्यांची ग्रोथ नाही करू शकत. सर ह्या मुलांना स्किल घडवलं पाहिजे. तर आर्या तू पण लक्षात घे, एकतर पहिली गोष्ट जॉबला जायच्या आधी स्किल जर करून गेली असतीस ना तर आज हा प्रश्न नसता पडला की मला ग्रोथ नाही होत आहे. पण ठीक आहे, आता गेलीस तर दुसरा एक छान पर्याय वर का तुझ्यासाठी निलयामध्ये. आम्ही 7 ते 9 ची मॉर्निंग बॅच घेतो, जिथे येऊन तू तुझे स्किल्स अपग्रेड करू शकतेस जॉब चालू ठेवून. आणि मग बऱ्याच विद्यार्थ्यांना, जसा ज्ञानेश्वर आहे, मिस्टर शिंदे एक होते, की ज्यांना अशी शेकडो आहेत की ज्यांना ह्या कोर्स केल्यानंतर फटाफट ग्रोथ होत गेल्या. 3-2 लाखाचे मिळणारे पॅकेज आता 18-20-25 लाखापर्यंत पोहोचलेत. तर तसं तूही 7 ते 9च्या बॅचला ये आणि बाकी सगळ्या मित्रांना सांग, BCom नंतर स्किल न घेता निलयासारखे जॉबची गडबड केली तर ग्रोथ होत नाही. तुम्ही आधी स्किल घ्या निलयातनं आणि मग जॉब पकडा. आणि तू 7 ते 9च्या बॅचला ये, जॉब बरोबर तुझीही ग्रोथ करू आम्ही. अगदीच सर. संजू सोनावणे यांचा प्रश्न आहे की सर मी ग्रॅज्युएशन नंतर MBA करू की निलया ICATचा CAFM करू, तर मला कशाचा जास्त फायदा होईल? संजू, मी मगाशी सांगितलं निलयाचे कोर्सेस हे MBA पेक्षा फास्टर, बेटर आणि अफोर्डेबल म्हणून ओळखले जातात. मी अगदी शांतपणे एक एक पॉइंट सांगतो. बघ, MBA करायला किती वर्ष लागतात? 2 वर्ष लागतात. मग पहिला विचार कर अफोर्डेबलच्या दृष्टीनं की 2 वर्षाचा माझा हिशोब काय असेल MBAचा. अगदी नॉर्मल कॉलेजमधून केलं तरी अंदाजे 3 लाख खर्च येईल. मीडियम लेवलच्या कॉलेजमधून केलं तर 6 ते 7 लाख खर्च येईल. म्हणजे 2 वर्षाचा MBAचा हिशोब 3 ते 6-7 लाख पर्यंत खर्च येईल. आता CFMचा विचार करूयात आपण. 1 वर्षात जॉब लागतो. पहिल्या वर्षाची फी अंदाजे 160-170च्या आसपास. दुसऱ्या वर्षी 2-2.5-3 लाखाचा जरी जॉब लागला ना तरी 2 वर्षाचा CFMचा हिशोब तुम्ही 1 लाख कमवले. जेवढे टाकले होते पहिल्या वर्षात, इन्व्हेस्ट केले होते, त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या वर्षात मिळाले. म्हणजे 2 वर्षाचा हिशोब काय CFMचा, तुम्ही 1 लाख कमवले. आता दुसरा विचार कर, 2 वर्षाच्या शेवटी मला काय मिळेल? MBA मध्ये मला काय मिळेल की बाबा
मला MBA झालोय, आता मी जॉब हुडकतोय, स्किल्स झालेत थोडेफार कदाचित, एकदम मास्टर नाही, आणि ते CFM मध्ये 2 वर्षाच्या शेवटी स्किल्स तर मस्त मिळालेत, पैसाही मिळालोय, 1 वर्ष जॉब करतोय आणि आता ग्रोथ व्हायची वेळ आली आहे. हा विचार करा ना. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, अगदी MBAचा काही जणांना शिक्का पाहिजे असतो ना, की डिग्री हवी आहे मला MBAची. एकदा CFM करा, जॉबला लागा आणि पुढे जॉब करत करत MBAची डिग्री बरेच जण मिळवतात. त्यानं पुढे ग्रोथ पण होते. म्हणजे MBA करताना तुम्ही रिलॅक्स आहात आणि जॉब पण सोडायची गरज नाही तुम्हाला. साधा विचार कर पुन्हा एकदा. तुझा मित्र, आणि इनफॅक्ट तू आता विचारलंस ना दुसरं, की मी ग्रॅज्युएशन नंतर, मी तर म्हणेल का ग्रॅज्युएशन नंतर? CFM कोर्स तुम्ही 3rd इयर मध्येही करू शकता. आता 29 जानेवारीला एक बॅच चालू होतीये. जर तू ती बॅच जॉईन केलीस ना 29 जानेवारीची, तर जेव्हा MBA चालू होईल तुझ्या मित्रांचं, तेव्हा तुझा हा कोर्स संपत आलेला असेल. जेव्हा त्यांचं MBA शिक्षण चालू होईल, तेव्हा तुझा जॉब चालू झालेला असेल उत्पन्न मिळवायला. आणि जेव्हा 2 वर्षांनी त्यांचं MBA कंप्लीट होऊन ते जॉब हुडकत असतील, तेव्हा तू 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मोठी ग्रोथ घेऊन प्राईडली बसलेला असेल. हा फरक असणार आहे. तूच ठरव. CFM खूप फायदेशीर नाही का तुला? अगदीच सर. सर, सखाराम शिंदे यांचा प्रश्न आहे. त्यांचा ऍक्च्युली मुलगीसाठी प्रश्न आहे. ते म्हणतात की माझी मुलगी ग्रॅज्युएट होईल, तिला तुमचा कोर्स करायचा आहे, पण त्यांना भीती वाटते की पुण्यात तिची व्यवस्था चांगली होईल का, जॉबचं चांगलं होईल का, त्यासाठी. हो शिंदे सर, पुण्यात एकदा निलया कॉलेजला या. इतकं सुंदर वातावरण आहे. आम्ही त्याच मुलांना ऍडमिशन देतो ज्यांना खरोखर अभ्यास करायचा आहे. थिल्लरपणा नाही, काही नाही. अगदी शूज खाली काढून आम्ही वरती जातो, कारण आमच्यासाठी ते शिक्षणाचं मंदिर आहे. तुम्हाला लक्षात येईल की शहरातल्याच नाही तर गावातल्याही कॉलेजेसपेक्षा इथं खूप पवित्र वातावरण आहे. आणि मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपल्या मुलीला इथंच टाकावं. हॉस्टेल्स आहेत, त्याला सेक्युरिटी आहे, रात्री 9ला गेट बंद केले जातात. सो अजिबात चिंता करू नका. आणि जॉबच्या बाबतीत आम्ही 100% गॅरंटी देतोय आणि पूर्ण तयारी करून घेतोय मुलांची अभ्यासात. सो ती जॉब असू देत किंवा लाईफ, ह्या दोन्हीला निलयामध्ये पूर्ण सेक्युअर असेल. अगदी. सर, आता तुम्हाला विचारते की निलया एज्युकेशन ग्रुप करिअर सोबत आयुष्य पण सुंदर घडवतं, तर त्यासाठी आयुष्य छान होण्यासाठी निलयामध्ये काय केलं जातं? निलयाचं तत्व आहे की फक्त पैसे कमवणारे मशीन्स नाही घडवायचे, त्याच्याबरोबर एक आनंदी व्यक्तिमत्व, फॅमिलीला, आई वडिलांना रिस्पेक्ट देणारा व्यक्ती, एक चारित्र्यवान व्यक्ती आणि जो एक चांगला माणूस असेल, ज्याच्यामध्ये माणुसकी असेल, असा माणूस घडवायचा. आणि त्या दृष्टीनं सेक्रेड लेसन आणि विविध वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमधून आम्ही मुलांना प्रयत्न करतो की तो चांगला व्यक्ती घडेल. खरं तर हे जॉब देणं, लाखोंची ग्रोथ देणं, हे निलयाला खूप नॉर्मल आहे. म्हणजे त्याच्या बाबतीत जरी जगाला ते ग्रेट असलं की एवढी ग्रोथ कशी देऊ शकतात, तरी माझ्या दृष्टीनं ग्रेट काय आहे माहिती आहे की निलयाचा मुलगा, बरीचशी मुलं, 100% नाही म्हणणार मी, चांगला माणूस घडतायत, आनंदी घडतायत. त्यांचे आई वडील येऊन फीडबॅक देतात, माझा मुलगा किती छान झालाय. गावातली काही मुलं येतात की जे छान केसही नसतात, घाबरतात बोलायला, आणि ते कोर्स कंप्लीट होईपर्यंत कॉन्फिडंट झालेले असतात. एक सायलीज अशी आहे की घाबरायची ती, कपडे नीट कसे घालायचे हे अगदीच जरासं वेगळं कल्चर होतं, पण आता ती US ला चालली आहे, एवढे कॉन्फिडंट झाली आहे की सर आय कॅन गो टू US अँड आय कॅन क्रिएट माय फ्युचर ओव्हर देअर. हा जो बदलाव आहे ना, हा जो माणूस, कॉन्फिडन्स, चांगला आदर्श, हा निलयाचा सगळ्यात मोठा अचिव्हमेंट आहे. अगदीच. खरं तर तुम्ही खूप सविस्तर आणि चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलं, पण तरी सुद्धा जाता जाता लाखोंचे जॉब आणि लाखोंची ग्रोथ मिळण्यासाठी एक गोल्डन वे म्हणून आपल्या प्रेक्षकांच्या, विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? जर स्वप्न आहेत ना मोठी, पहिली गोष्ट तुमच्यात कॅपेबिलिटी, ह्याचा आत्मविश्वास ठेवा. जर स्वतःला तयार केलं तर तुम्ही आयुष्यात ग्रेट होऊ शकता. म्हणून बिनधास्त स्वप्न बघा, पण नुसतं स्वप्न बघून बसू नका, कष्ट करावे लागतात. चांगल्या एज्युकेशन संस्थेत ऍडमिशन घेऊन तिथं स्वतःला तयार करावं लागतं, कॅपेबल बनवावं लागतं, त्या स्वप्नांसाठी ताकदवान बनवावं लागतं. ते बनवा. आणि बनवायचं म्हणजे काय करायचं? स्मार्ट बना. हे जग स्मार्ट काळाचं आहे, हे स्मार्ट युग आहे, तो स्मार्ट बना. असा सिलेबस शिका जो निलयासारखे कॉलेजेस देत आहेत, जे तुम्हाला इंडस्ट्री ओरिएंटेड बनवतायत. M फॉर मॉडर्न टेक्नॉलॉजी शिका. A फॉर ऑलराऊंड बना. पर्सनॅलिटी, कम्युनिकेशन, ड्रेसिंग सेन्स सगळ्यात असे रुबाबदार व्हा मस्त. R फॉर रेग्युलर प्रॅक्टिस करून स्वतःत कॉन्फिडन्स तयार करा. आणि T फॉर ट्रिक शिका. लाखोंचे जॉब, लाखोंच्या ग्रोथ,
कशा मिळवायच्या. आणि जर असे स्मार्ट झालात ना निलयाबरोबर, एकदा निलयाला व्हिजिटला या. तिथं आल्यावरच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की सर आता मी छोटं स्वप्न नाही, माझंही स्वप्न आहे तेजस सारखं, धीरज सारखं 28-30 लाख 40 लाख पगारापर्यंतही मी पोहोचेन. हे स्वप्न वाढेल आणि मग तुम्हाला निलयात कॉन्फिडन्स येईल की इथेच माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. स्वप्न पहा, निलयामध्ये या. ती स्वप्न तुम्ही आणि आम्ही दोघं मिळून पूर्ण करू. अगदी सर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांना जॉब तर बरेच मिळतील, पण चांगल्या सॅलरीचे जॉब मिळवण्यासाठी नेमकं काय करावं, कोणते कोर्सेस घ्यावे, यावर अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन निलय सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. निलय आयकॅट्सने 2008 पासून 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जॉब दिलेत. अगदी 5 लाखांपासून 15, 20, 25 लाखांची ग्रोथ देणारे निलयाचे 100% जॉब गॅरंटी कोर्सेस संपूर्ण महाराष्ट्रात करिअरचा खात्रीशीर मार्ग म्हणून ओळखले जातात. तर तुमचं उत्तर करिअर घडवण्यासाठी आता तुमच्या सोबत आहेत निलय आयकॅट्स. अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.